नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना भावनिक, थरारिक आणि आनंदाने भरलेला असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। हा भाग प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा तर शेवटी आनंदाने अश्रूंनी भरून टाकणारा असणार आहे। मालिकेच्या सध्याच्या भागामध्ये आपण पाहिलं की डॉक्टरांनी काव्याला स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे आणि त्या डिलिव्हरीमध्ये गंभीर कॉम्प्लिकेशनही येऊ शकतात। हे ऐकताच देशमुख कुटुंबाच्या पायाखालची तर जमीनच सरकते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत असते। तेव्हा देशमुख फॅमिली आर्याला घरी बोलून घेते आणि नक्की काय कॉम्प्लिकेशन आहे आणि कशी काळजी घ्यायची हे तिच्याकडून समजून घेण्यासाठी तिला बोलवलेलं असतं। मात्र याच वेळी आर्याचे व्यक्तित्व आयुष्यावर प्रश्नांचा हा भडीमार सुरू होतो। रम्या आणि वसुंधरा तिला खोलून एक गोष्ट विचारत असतात की खरंच प्रेग्नेंट आहे का, तिच्या बाळात वाढणारा बाळ कोणाचं आहे, त्या बाळाचं वडील कोण आहे, असे एका पाठोपाठ प्रश्न तिच्या समोर उभे राहतात। आता जीवा या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल का की अजूनही गुपित कायम राहणार आहे, पाहण्यास रंजक ठरणार आहे। पण या सगळ्या नाट्यामध्ये मालिकेत एक मोठा बदल पाहायला मिळतो। थेट 2 महिन्याचा लीप दाखवला जातो। 2 महिन्यानंतरची कथा सुरू होताच काव्याचा 7वा महिना सुरू झालेला असतो। तिच्या पोटात स्पष्टपणे दिसू लागतो। संपूर्ण देशमुख कुटुंब तिची अगदी मुलीसारखी काळजी घेत असतात। पार्थ प्रत्येक क्षणी तिच्या सोबत असतो। औषधापासून जेवणापर्यंत आणि विश्रांतीपासून तिच्या प्रत्येक गरजेपर्यंत तो स्वतःच लक्ष देत असतो। विशेष म्हणजे काव्य तिच्या प्रेग्नन्सीची काळजी घेत असताना तिचा अभ्यासही सुरू ठेवते। तिचे स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून घरातील प्रत्येक जण तिला प्रोत्साहन देत असतात। त्यामुळे घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं असतं। मात्र हा आनंद फार काळ टिकत नाही। अचानक काव्याचं वॉटर ब्रेक होतो आणि ती वेदनेने तडफडू लागते। तिची प्रकृती काही क्षणात गंभीर होते आणि घरातील सगळेच घाबरून जातात। क्षणाचाही विलंब न करता तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करताना कारण नुकताच तिला 8वा महिना लागणार असतो। त्यातही डॉक्टरांनी आधीच प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आणि कॉम्प्लिकेशनचा इशारा दिलेला असतो। शिवाय मोहित्यांच्या कुटुंबात या आधी अशा घटनांचा इतिहास असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीतीची सावट पसरलेली असते। हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काव्याला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात। बाहेर पार्थ, नंदिनी आणि घरातील संपूर्ण देशमुख कुटुंब देवाचा धावा करत उभं असतात। पार्थच्या डोळ्यात अश्रू असतात। पूर्ण गरोदरपणात काव्याची सावली बनून त्याच्या सोबत राहिलेला पार्थ आज पहिल्यांदा स्वतःला पूर्णपणे असहाय्य समजू लागतो। दरम्यान डॉक्टर बाहेर येतात आणि पार्थच्या हातात एक फॉर्म देतात। त्या गंभीर आवाजात म्हणतात, कॉम्प्लिकेशन खूप वाढले आहेत, आम्हाला फक्त आई किंवा बाळापैकी एकालाच वाचवायला येईल, त्यामुळे निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल। हे शब्द ऐकताच पार्थच्या पायाखालची जमीन सरकते। त्याच्या डोळ्यासमोर त्याचं स्वप्न आयुष्य उभं राहतं। घरातील प्रत्येक जण रडू लागतात। सगळे एकच विनंती करत असतात, आमची काव्य वाचली पाहिजे, तेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे। शेवटी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पार्थ म्हणतो, डॉक्टर कृपया माझी काव्य वाचवा। त्याचं कणी नंदिनी देवासमोर उभी राहते। तिचे डोळे पाणलेले असतात। ती देवाला म्हणते, माझं बाळ तू आधीच हिरावून घेतलं, आता माझ्या बहिणीचेही सुख हिरावून घेणारच का? जर खरंच तू अस्तित्वात असशील तर माझं सिद्ध करून दाखव। माझ्या बहिणीला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव। संपूर्ण कुटुंब हात जोडून देवाचा धावा करत असतात आणि काही वेळानंतर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडतो। डॉक्टर बाहेर येतात। सगळ्यांचे श्वास थांबलेले असतात। डॉक्टरांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित असतं। ते म्हणतात, आज खरा चमत्कार झाला आहे। परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेली होती, पण देवाच्या कृपेने आई आणि बाळ दोघे संपूर्णपणे सुखरूप आहेत। हे ऐकता संपूर्ण देशमुख कुटुंब आनंदाने अक्षरशः रडू लागतं। पार्थच्या डोळ्यात आनंदाचे दाटून येतात। तो देवाचे आभार मानतो। सगळे धावत काव्याला भेटायला जातात। काव्याचं हलकं हसत पार्थकडे बघते आणि प्रेमाने म्हणते, आपल्या बेबू झाला। हे शब्द ऐकताच पार्थच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासारखं असतं। तो आपल्या छोट्याशा बाळाला पहिल्यांदा हातात घेतो आणि त्या क्षणी डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागतात। संपूर्ण देशमुख कुटुंब नव्या पाहुण्याचं मोठ्या आनंदात स्वागत करत असतात। घरात अनेक दिवसांनी पुन्हा एकदा हास्य, आनंद, उत्साह वातावरण निर्माण झालेलं असतो। मात्र दुसरीकडे रम्या आणि वसुंधराचे सगळेच प्लॅन फ्लॉप झालेले असतात। पुन्हा एकदा त्या पसरलेले असतात। काव्याचं वाईट व्हावं अशी त्यांची इच्छा पूर्ण अपयशी ठरते आणि अखेर प्रेम, विश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबामुळे काव्य आणि पार्थचं नातं पुन्हा एकदा जिंकतं। तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा भावनिक आनंदाने भरलेला ट्विस्ट
आपला तर तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.